कमलाकर गुंजाळ दिग्दर्शित नवरा माझा भवरा हा विनोदी चित्रपट भरपूर विनोदाची आणि भरपूर कलाकारांची एक लांब लचक कथा सांगतो. निलेश साबळेचा हा पहिला चित्रपट ज्यात तमन्ना नायर, विजू खोटे, विजय चव्हाण, किशोरी आंबिये, दीपा चाफेकर, भूषण कडू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नवरा माझा भवरा हा चित्रपट एका बारीक तरुणाचा एका जाड तरुणीशी जबरदस्तीने होणाऱ्या विवाहाची कथा सांगतो. बारीक तरुण म्हणजेच बाबूराव पवार इंडिया झक्कास नावाच्या न्यूज चॅनलचा धडाडीचा रिपोर्टर आहे. बाबूराव पेइंग गेस्ट म्हणून जिच्या घरी राहतोय ती बाई त्याच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करते आणि चुकून त्याची एक मोबाईल क्लिप बनते आणि ही मोबाईल क्लिप बाबूरावचा बॉस चॅनलवर दाखवतो आणि मग इतकी बोंबाबोंब होते की कोणतीही मुलगी बाबूरावशी लग्न करायला तयार होत नाही आणि ज्या मुली तयार होतात त्यांच्याशी बाबूरावला लग्न करायचं नसतं. पुढे बाबूरावचे आई बाबा आपले कर्ज उतरवण्यासाठी श्रीमंत बापाच्या जाड्या मुलीशी ऐश्वर्याशी त्याचं लग्न लावून देतात. पुढे या जाड्या ऐश्वर्यापासून आपला पिच्छा सोडवण्याचा जो प्रयत्न तो करतो याच प्रयत्नांचं विनोदी चित्रीकरण म्हणजेच नवरा माझा भवरा हा चित्रपट. चित्रपटामध्ये विनोद बऱ्यापैकी जमलाय. निलेश साबळेसाठी हा पहिला चित्रपट. अभिनयाच्या बाबतीत तो चित्रपटात बऱ्यापैकी बसलाय. ऐश्वर्याची भूमिका करणारी तमन्ना नायर हिचाही अभिनय चांगला वाटतो. चित्रपटाची गाणी विनोदी आहेत, म्हणजेच गाणी छान लिहिली आहेत आणि अशोक वांगणकरांचं संगीतही व्यवस्थित जमलंय. बऱ्याच मराठी अभिनेत्रींना घेऊन केलेलं बाई बाई हे गाणंही भाव खाऊन जातं. सांगू कसं सांगू मलाच माझी वाटेलाच काहीतरी होऊन गेलंय. चित्रपटात सतत होणाऱ्या शाब्दिक विनोदांची कोटी थोड्या वेळाने असह्य होत जाते. विनोदी अंगाने विचार केल्यास चित्रपट आपलं असं काही वेगळेपण दाखवू शकत नाही. निलेशलाही काही वेगळा अभिनय करायला इथे वाव मिळालेला नाही. जुन्या पठडीतले विनोद आळवीत चित्रपट बऱ्याचदा कंटाळवाणा होऊन जातो आणि त्यात दिग्दर्शनही काही वेगळी अशी छाप पाडून जात नाही. चित्रपटात भरभरून कलाकार आहेत, परंतु कथानक मात्र सर्वसामान्य आहे. त्यामुळे नेहमीची स्लॅपस्टिक कॉमेडी हवी असेल आणि त्याच शब्दांच्या कोट्या हव्या असतील तर हा चित्रपट नक्कीच पहा.